मूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। काल आपण 172 नंबरच्या ओवीपर्यंत बघितलेलं होतं। श्लोक क्रमांक 36, अपि चेदसी पाप्यभ्य सर्वेभ्य पापकृतं सर्व ज्ञानप्लवेनेव उरजिनं संतरिष्यसि, असा श्लोक होता। आणि 172 नंबरच्या ओवीवरचा आपण विचार केला होता। जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी। इथं भगवंत आपल्याला आश्वासन देतात, तू जरी कितीही पाप्यातला पापी जरी असलास, सगळ्यात मोठं जरी पाप केलेलं असलंस तरीसुद्धा तू माझ्यापर्यंत ये। आणि जर तू ज्ञान नौकेत जर येऊन बसलास तर या ज्ञान नौकेच्या द्वारे तू पापाला तरून जाशील। हे तुला पापाची जी भीती वाटते, अर्जुनाच्या संदर्भात भगवंत सांगायला लागलेले आहेत, पण फक्त संदर्भ अर्जुनाचा नाही, आपल्या संदर्भात सुद्धा बोलतात ते। त्यामुळं किती पापाची भीती वाटत असते माणसाला। आपण एवढं काहीतरी केलेलं असतं, मग आता कसं देवाच्या पुढं मंदिरात जाऊ, कसं श्रीगुरूंच्या पुढे जाऊ, असं एक वाटत असतं। म्हणून भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आश्वासन देतात की ते म्हणतात की हे सगळं जे आहे, हे किती पापांचा डोंगर जरी असला तर तू ते माझ्याकडे घेऊन ये। म्हणून पश्चातापाने जे असतात, ही भ्रांतीचा म्हटलेलं आहे, जरी कल्मशाचा आगरू आणि भ्रांतीचा सागरू, जरी कुठल्याही प्रकारची भ्रांती तुझ्याकडे असेल, म्हणजे ज्याला सत्य समजायला नको पाहिजे होतं त्याला सत्य समजणं ही भ्रांती आहे। त्याला जगत सत्यत्व, देह सत्यत्व अशा भ्रांतीची नावं आहेत। तर यातलं कुठलंही तुझी भ्रांती असू दे, त्या भ्रांतीचा तू विचार करू नको। व्यामोहाचा डोंगरू, जरी तुला कुठल्याही प्रकारचे संशय असतील तर ते संशय सगळे निघून जातील जेव्हा तू या ज्ञान नौकेमध्ये बसशील। तेव्हा हे पाप समुद्र जो आहे, हा समुद्र तरून जाशील, संसार समुद्र तरून जाशील, असं वर्णन केलेलं आहे। त्यामुळे इथून कुठल्याही भ्रांतीचा तू विचार करू नको, कुठल्याही दर्जाच्या पापाचा विचार करू नको। पाप हे पाप, तरीसुद्धा ते कोणत्याही दृष्टीनं ज्ञानात आपण दग्ध होतं। त्यामुळे ज्ञानाचा एकदा विचार करायला लागलास, भगवंताचा विचार करायला लागलास तर ही पापाचे कळप पळती पुढे, माऊलींची ओवीच आहे, पापाचे कळप पळती पुढे। जेव्हा तो नाम घ्यायला सुरुवात घेतो भगवंताचं, तेव्हा पाप शिल्लक राहत नाही, म्हणून पापाचे कळप पळती पुढे असं म्हणलेलं आहे। त्यामुळे कधी कधी हे आप्तस्वकीयेबद्दल बोलायला लागलेत। अर्जुनाची जी खरा मोह आहे तो आप्तस्वकीयांच्याबद्दलचा आहे, आपलाही कुठला दुसरा नसतो, आपल्या स्वजनाबद्दलचाच मोह असतो आपल्याही मनामध्ये। आणि त्यामुळं आप्तस्वकीयाच्या भ्रमाने तुझा अंतःकरण भरलेला असेल। आणि पाप या शब्दाचा अर्थ आहे अनेक जन्माचं अज्ञान तुझ्याकडे जरी असलं तरी ते ज्ञानानंतर शिल्लक राहत नाही। त्यामुळे कुठल्या माणसाला पापी समजणं हे मोठं पाप आहे असं विवेकानंदांचं वाक्य आहे। एखाद्या व्यक्तीला पापी समजणं हेच मोठं पाप आहे। ते म्हणतात काय, इट इज अ सिन टू कॉल मॅन अ सिनर। एखाद्या पाप्याला पापी म्हणणं हे पाप आहे, कारण जगामध्ये अशी कुठलीही व्यक्ती नसते की ज्यांनी पाप केलेलं नाही, उलट एक सिद्धच तो होतो। जर तो मनुष्य जन्माला आलाय ना तर तो पापीच आहे। पाप असल्याशिवाय मनुष्याच्या जन्माला येईल कसा, ह्यावरून लक्षात येतं की कुणी कुणाला समजायचं नाही की ते पापी नाहीत किंवा पापी आहेत, हा मुद्दा आहे। म्हणून विवेकानंद म्हणतात एखाद्याला पापी 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 समजणं हेच मोठं पाप आहे। मनाचा स्वच्छता ज्याला आपण म्हणतो, अंतःकरणाची शुद्धी जी आहे, ज्याची अंतःकरणाची शुद्धी आहे त्याच्या पापाचा विचारच भगवद्गीता करत नाही। तो जर सर्व भावानं भगवंताला शरण या लागलेला आहे तर त्याच्या मागच्या पापाचा विचार केला जात नाही। कितीतरी उदाहरण आहे। सज्जन कसाईचं उदाहरण आहे, खाटीक होता तो मूळचा, रोज तो ती पशूंची हत्या करायचा, पण तरीसुद्धा ते सगळं झालं की नित्यनेमानं नामाला बसायचा आणि प्रसिद्ध झाला आणि तरुण गेला।
ही साधी साधी उदाहरणं आहेत। महानंदेचं एक उदाहरण आहे शिवलीला अमृतमध्ये, एवढ्या मोठ्या पापाचा डोंगर आहे, आता कसं होणार आहे असा प्रश्न होता, पण भगवान शंकरांनी तरुण घेऊन जाईल। याचा अर्थ आहे ज्यांचं मन स्वच्छ असतं ना, त्या मन स्वच्छ मनालाच भगवंत मान देत असतात। म्हणून इथं म्हणलेलं आहे तू कितीही पाप असू दे, पण ती मागची पाप तू बाजूला टाकून तू माझ्याकडे ये। त्यामुळे कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला पापी समजणं हे सुद्धा पाप आहे। त्या बायबलमध्ये एक कथा आहे, म्हणजे एका स्त्रीला ती अनैतिक आहे म्हणून तिला सगळीजण दगडं मागं पाठीमागणं जात होती। त्यावेळी ती येशू ख्रिस्तानं पाहिलं आणि येशू ख्रिस्त म्हटला, कोण दगडं मारू नका, तुमच्यापैकी कोणी पाप आत्तापर्यंत केलं नाही ना त्यांनी पुढे या, म्हणजे मला ठरवता येईल की तुमच्यातल्या पापी कोण नाहीत। सगळ्यांनी दगडं खाली टाकली, कारण जे दगडं मारत होते त्यातला कोण नसणार आहे पापी, सगळेच पापी असणार आहेत, मग दगडं मारायचा अधिकार तुम्हाला कशाला आहे। हा विचार संत आणि भगवंत फक्त करू शकतात। हा विचार महत्त्वाचा आहे की एखाद्याला पापी किंवा दोषी सतत सतत समजणं हे जे आहे हे मोठं पाप आहे, त्यापासून अलिप्त राहणं फार गरजेचं आहे। कारण जसं पाप हे पाप आहे तसं पुण्य हे सुद्धा पाप आहे, असं वर्णन 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊली करतात। जे स्वर्गाला घेऊन जातं ना ते पुण्य असतं आणि आपल्याला संसारामध्ये टाकतं, नरकामध्ये टाकतं, ते पाप असतं असं म्हणलेलं आहे। पण पाप आणि पुण्य जे आहे ते पुण्य संपल्यानंतर परत स्वर्गातून मृत्यूलोकातच यावं लागते ना, त्यामुळं त्या पुण्याला ऱ्हास आहे। ज्या पुण्याला ऱ्हास आहे ते पुण्य कसलं, ते एक प्रकारचं पापच आहे। आणि हे वर्णन खरंच पटण्यासारखं आहे की त्या पुण्याला पाप म्हणणं हे गरजेचं आहे, कारण त्याच पुण्यानं बंधन निर्माण होतं ना। कर्माचं बंधन कशामुळं आहे, पाप पुण्यामुळं, पुण्य असू दे नंतर पाप असू दे। त्यामुळं माऊलीने दोन्हींनाही समान केलेलं आहे। पाप ही पाप आहे, म्हणजे पापात्मक पापे आणि काय म्हणतात पुण्यात्मक पापे, अशा दोन व्याख्या केल्यात माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये। पुण्यात्मक पापे स्वर्गा जायचे आणि पापात्मक पापे नरका जायचे, दोन्ही आहेत, एक नरकाला घेऊन जाईल एक स्वर्गाला घेऊन जाईल। पण मात्र असताना मात्र ते पुण्य सुद्धा पापच आहे, कारण ते कर्मबंधन मला मुक्ती करून देत नाही ना, ज्यामुळं मुक्ती मिळत नाही ते पापच असतं, असा विचार त्यामध्ये मांडलेला आहे। आणि असा सूक्ष्म विचार करून भगवंत बोलतात की तू कितीही पाप्यातला पापी असू दे, म्हणजे आहेसच असं गृहीत धरलंय त्यांनी साधकांच्या बाबतीमध्ये, जे आहेतच पापी, पण पापी असून सुद्धा माझ्याकडं अगदी मोकळ्या मनानं तुम्ही याल तर त्यांना त्या ज्ञान नौकेतून मी पलीकडे घेऊन जाईन असं आश्वासन देतात। म्हणून इथे शब्द विचारात घेतला पाहिजे की पुण्य जे आहे ते सुद्धा बंधनकारक असतं आणि म्हणून ते पापामध्ये मोडतं। म्हणून फक्त या नावेत बसायची आपली तयारी असायला पाहिजे। तयारी शब्दाचा अर्थ काय आहे, आपलं मन स्वच्छ करून बसायला पाहिजे ना, आपण त्याची इच्छा ठेवायला पाहिजे, मला भगवंता मला बाहेर पडायचं आहे यातून, अशी इच्छा असली पाहिजे। कशातून बाहेर पडायचं आहे, कंटाळून बोलणारी खूप लोक असतात, मला हे घरच नको, हा संसारच नको, कुठंतरी घर सोडून मी जातो, असं वैतागानं बोलणारी खूप लोक असतात। हा वैताग कामाचा नाही, विचारपूर्वक काय सोडता येतं का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मनातून सोडायचं आहे आणि ज्यानं मनातून सोडलं त्यानं खरं सोडलं। नुसतं सोडून चालत नाही, मग कशांतरी वस्तुरूपानं सोडता येतं, घर पण सोडता येतं, पण घर सोडून घराचे विचार सोडता येतात का, हा मुद्दा आहे। घर सोडल्यानंतर घराचे विचार तसेच मनामध्ये राहतात, असा मन भरलेलं जे आहे प्रापंचिक विचारानं, त्या भरलेल्या मनानं आपण भगवंताकडे जाऊ शकत नाही। मग भगवंत एक शब्द वापरतात की तू कितीही पापी असू देत, म्हणजे तुझ्या मनामधलं फक्त जर काढून टाकलं असेल आणि भले तू शरीरानं खूप पापं केली असेल तरी सुद्धा तू माझ्याकडे ये। इथं वर्णन करताना आपण कालच्या चिंतनामध्ये वाल्मिकी ऋषींचं आपण उदाहरण घेतलं होतं की वाल्मिकी ऋषींना सुद्धा वैराग्याला कारण त्यांची पापच होती, पण पापाचा जेव्हा पश्चाताप होतो तेव्हा ती पापं धुवून जातात। पश्चाताप जर झाला नाही तर ती पापं वजरलेप सारखी पर्वताप्रमाणे पातक करणे, वजरलेप होणे अभक्ताशी, माऊलींची ओवीच आहे। ती पापं तशीच चिकटून राहतात आणि त्यातच आपला मृत्यू होत असतो आणि तीच पापं पुन्हा आपल्याला जन्माला नरकामध्ये घालायला, संसारामध्ये टाकायला कारणीभूत होत असतात। मग तू असं करू नकोस, भगवंत म्हणतात तू पापी आहेस, पण आता माझ्या ह्या नौकेत बसायची तू तयारी ठेव आणि या नौकेमध्ये जर तू बसलास तर तुला
संसार आठवणार नाही, म्हणजे संसाराचा सगळा निराश होईल. म्हणून तू एकटा बसू शकतोस, संसाराला मात्र इथं बसायला जागा नाही. संसार घेऊन बसता येत नाही त्या नावेमध्ये, ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मंदिरामध्ये जातो आपण, मठामध्ये जातो, कुठं जातो, पण बरोबर घेऊन जर संसार जात असू ना, तर मंदिरामध्ये असलेल्याचा तरी काय फायदा होणार आहे सांगा बघू. जर मनातच संसार असेल तर भगवंत सांगतात मनातला संसार तू काढून टाक. मनातला संसार काढून टाकलास, इतर जे काय आहे तुझ्या पापाची व्यवस्था मी पाहतो. पण आपल्याला मनातला संसार काढता येत नाही आणि त्या नावेमध्ये बसायची इच्छा नाही. दोन गोष्टी त्यामध्ये आहेत, एक टाकायचं आहे आणि एक स्वीकारायचं आहे. टाकायचं मनातून आहे. अगदीच काय घर सोडावं लागत नाही किंवा घरातल्या वस्तूसुद्धा कुणाला द्याव्या लागत नाही. त्या वस्तूवरलं ममत्व फक्त काढावं लागतं. ते ममत्व काढलं की त्या आहे त्या स्थितीमध्ये तू ये माझ्याकडे, असं भगवंत बोलत असतात. फक्त तू संसार घेऊन इथं बसू शकत नाहीस. आपण एक उदाहरण घेतो, रामकृष्ण परमहंस देतात उदाहरण. नाव जी असते ती पाण्यामध्ये चालत असते, पण नावेत पाणी येऊन चालत नाही. नावेत पाणी जर आलं तर नाव बुडू शकते, पण नाव चालायला मात्र पाणीच लागतं. तसा हा संसाराचा उपयोग होतो आपल्याला, पण संसार हा पाण्याप्रमाणे आहे. तो कुठं असावा? संसाराच्या ठिकाणी असावा. तो चित्तात येऊन बसू नये. जसं नावेच्या खाली पाणी लागतंय, असू दे ते पाणी, पण ते नावेत येता कामा नये. तसं चित्तात प्रपंच येता कामा नये. चित्तात प्रपंच आला की ते चित्त जड होतं, अहंकार, ममत्व, आसक्ती यानं लिप्त होतं. आणि अशानं काय होतं हे भगवंत म्हणतात, मग तू नावेत त्या बसू शकत नाहीस. म्हणून जर तुला या पापातून बाहेर पडून माझ्याकडे यायची तयारी असेल तर मी तुला घेऊन जाईन. कारण त्या ठिकाणी नावाडीच असतात ना. भगवंत म्हणतात मी नावाडे आहे, श्री गुरु म्हणतात मी नावाडे आहे. मी तुला व्यवस्थित तुझ्या इप्सिप्त थळी घेऊन जातो तुझ्या मुक्कामाच्या ठिकाणी. फक्त तू त्या संसाराचं जे ममत्व आहे ते काढून माझ्याकडे ये. म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात, जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन असशी. म्हणजे केवढी पापं असतील तेवढी असू देत. पुढे 173 नंबरच्या ओळीमध्ये काय बोलतात, तरी ज्ञान शक्तीची ने पाडे. म्हणजे ज्ञानशक्तीच्या सामर्थ्याने त्या मानानं ही आगवीची गाथ होकडे. ही पाप एकदम कमी आहेत, ज्ञानाची शक्ती प्रचंड आहे. आणि एवढ्या मोठ्या ज्ञानाच्या समोर हे पाप तुझं एकदम क्षुल्लक आहे. केवढंही मोठं पाप असू दे. आपण तरी वाल्या कोळी तरी नाही, वाल्या कोळ्यासारखं पाप केलं का आपण? नाही. समजा एखाद्या वेळी आपल्याला अनुसया बनता आलं नाही तर आपण महानंदेसारखं तरी वागलो नाही. अनुसयाला जे मुक्ती दिली तीच महानंदाला मुक्ती दिली आहे भगवंताने. शिशुपालला जे त्यांचा उद्धार केला तसाच उद्धार इतरांचा सुद्धा केला. विदुराचा केला, आणखीन पांडवांचा उद्धार केला. कुणाचा केला? शिशुपालचा पण केला, कंसांचा पण केला. याचा अर्थ असा आहे, जे जे म्हणून भगवंताचं चिंतन करतात कुठल्याही भावानं त्यांचा उद्धार भगवंत करून देतात. म्हणून इथं म्हणतात तरी ज्ञानशक्तीची ने पाडे. म्हणजे ज्ञानशक्तीच्या मानानं हे आगवेची गा थोकडे. आगवे म्हणजे हे संपूर्ण तुझं पाप आहे हे एकदम कमी आहे. ऐसे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी ये. एवढं सामर्थ्य ज्ञानामध्ये आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान प्राप्तीचा विचार म्हणजे भक्ती. आपण जो उपासना करतो, भक्ती करतो, भगवंताची कोणत्या तरी भावाने सेवा करतो ना, त्याची एक तपस्येनं आपल्याला एक ज्ञानाची एक शिदोरी तयार होते. आणि या ज्ञानाच्या शिदोरीवर ही आपली पापं क्षुल्लक ठरतात त्या ठिकाणी. तरी ज्ञानाच्या शक्तीच्या मानाने हे सर्व पापं थोडी आहेत. असे या ज्ञानात सर्वाचा नाश करण्याचे प्रतिबंधरहित सामर्थ्य आहेत माऊली म्हणतात. ह्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य मोठं आहे तर भूतकाळातली कितीही पापं केलेली असू देत, फक्त एक तयारी असायला पाहिजे, आता वर्तमान काळातली मी पापं सगळी टाकून मी तुझ्याकडे आलेलो आहे. हा मुद्दा त्यातला फार महत्त्वाचा आहे. वर्तमानकालीन पापं चालत नाहीत, भूतकाळाची पापं आहेत ना, ती भूतकाळाच्या पापाला तू घाबरू नकोस असं माऊली म्हणतात. तरी ज्ञानशक्तीची नि पाडे. इतकी शक्ती ज्ञानामध्ये असते की त्याच्या पुढं समजा एवढा मोठा अंधार पृथ्वीवर त्रैलोक्यामध्ये अंधार असतो, पण सूर्य उगवला की एका क्षणात सगळा अंधार जातो. इतका मोठा अंधार जायचा झाला असता तर हळूहळू घालवायला पाहिजे होता, पण तसं नाही होत. सूर्य उगवला म्हटलं की लगेच अंधार निघून जातो. हे उदाहरण चांगलं आहे आपल्याला की जसं जशी कितीही पापं असू देत, पापाचा अंधकार केवढाही असू दे,
पण जेव्हा ज्ञानरूपी सूर्याचा उदय होतो त्यावेळी काही राहत नाही शिल्लक. म्हणून एकनाथी भागवतामध्ये फार सुंदर ओळ आहे, जेवढी नामाशक्ती तेवढे पाप नाही तिरी जगती, नामापाशी चारी मुक्ती जाण निश्चिती उद्धवा. काय एकनाथ महाराज बोलतात बघा, जेवढी नामाशक्ती तेवढे पाप नाही तरी जगती. तीन जगामध्ये एवढं पाप सुद्धा नाही की जेवढी नामामध्ये ताकद आहे. मग एखादा नामधारक आहे आणि पाप केलेले धरून चालूया आपण, पण आता नाम घ्यायला लागलाय, शुद्ध झालाय आणि भगवान म्हणतात तू ये माझ्याकडं, एवढी ज्ञानामध्ये ताकद आहे. आपण इथं नामाचा विचार केला, नाम म्हणजेच ज्ञान आहे. नामाचा विचार, भक्तीचा विचार हाच ज्ञानाचा विचार आहे. जर ज्ञान प्राप्त जर केलं तर तुला ही एवढी पापं आहेत ती एका क्षणात भस्म होऊन जाऊ शकतात. म्हणून जर मनुष्य वर्तमान काळी जी आहे ती पापं करण्याचा त्याग करेल तर त्याच्या पापाचा नाश तात्काळ होऊ शकतो, असं ज्ञानाची शक्ती सांगितलेली आहे. वर्तमान काळातली पापं त्यानं टाळलेली आहेत आणि भूतकाळातला पापाचा डोंगर आहे त्याचा विचार भगवंत करत नाहीत. ज्ञानापुढे त्याचं काही चालत नाही. त्यामुळे अनेक वर्षे अंधारात असणारी एखादी जागा आहे, त्याच्यात जर दिव्याचा प्रकाश पाडला तर किती वेळ लागतो? अंधार किती वर्ष झालं आहे 10-20 वर्ष झाली एखादी खोली अंधारात आहे. समजा ती प्रकाशात यायची असेल तर किती वर्ष लागतील? एक क्षण. फक्त लाईटचा बल्ब लावला की लगेच ती सगळी खोली प्रकाशमय होते. तसा ज्ञानाची शक्ती आहे. पाप कितीही वर्षाचं आणि केवढंही असू दे, फक्त ज्ञानाचा उदय होणं फार गरजेचं आहे. ज्ञानाचा उदय झाला की लगेच ती पापं जळून जातात. म्हणून ज्ञानात भूतकाळातील पापांचा अजिबात अडसर नाही. किती पापं केलेले आहेत याचा संबंध नाही, पण वर्तमान काळातली पापं त्यानं नाकारली, त्याचा त्याग केलेला आहे. त्यामुळं ज्ञानशक्तीच्या दृष्टीनं ही पापं एकदम अल्प आहेत आणि एकदम तुच्छ आहेत. एवढ्या पापांना काहीच किंमत नाही ज्ञानापुढं. त्यामुळे इथं म्हणतात, तरी ज्ञानशक्तीची निपाडे ही आगवेची गाथोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. इतकं मोठं सामर्थ्य, चोखडे म्हणजे शुद्ध असं सामर्थ्य प्रत्येक या गोष्टीमध्ये म्हणजे ज्ञानामध्ये आहे, भक्तीमध्ये आहे, नामामध्ये आहे. खूप उदाहरण जर आपण घेतली, पुराणामधली उदाहरण घ्या, किती किती पापी जे आहे सुद्धा ते तरुण गेलेले आहेत. मागच्या जन्मातली सुद्धा पापं असतात आपली, या जन्मातली पापं भूतकाळीन पापं असतात. पण जेव्हा भगवंताच्या भक्तीला ते लागतात त्यावेळी मागची पापं सगळी नष्ट होतात. म्हणून भगवंताच्या नामात आपण नेहमी असावं, त्याचं कारण ते आहे. नाम एक कवच आपल्या भोवती तयार करत असतं. म्हणून सतत नामाचं वैखरीनं नाम घेणं, त्याचा विचार करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं चिंतन सतत केलं पाहिजे. ते आपल्या भोवती एक प्रकारचं कवच तयार करतं आणि त्यामुळं पापापासून बचाव करण्याचं काम तेच करतं. आणि दुसरी गोष्ट, झालेली पापं असतील तर त्या झालेल्या पापापासून सुद्धा आपल्याला स्वच्छ करून परावर्तित करून आपल्याला त्या ज्ञान नौकेमध्ये बसवण्याचं काम नाम करत असतं. त्यामुळे नाम, भक्ती, ज्ञान हे समानार्थी तसे शब्द आहेत, थोडासा खोलात जाऊन विचार केला तर. पण इथं माऊली म्हणतात की ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. इतकं ज्ञानामध्ये ताकद आहे. देखे विश्व ब्रह्म ऐसा जो अमूर्ताचा कडवसा, तो जयाची या प्रकाशा पुरेची ना. परत आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे बघा. विश्वाच्या अस्तित्वाचा जो जेवढा मोठा भ्रम, ज्या निराकार ब्रह्माचा कवडसा म्हणजे अगदी विवर्त आहे, तो भ्रम देखील ज्ञानाच्या प्रकाशाला पुरेसा पडत नाही. किंवा दुसरा एक विचार केलेला आहे की जगदभासा जाण्यासाठी परमात्म्यारूपी प्रकाशाचा नुसता कवडसा पुरे आहे. कवडसा म्हणजे एखाद्या छिद्रातून सूर्याचा पडलेला प्रकाश. खरं पाहता तो डायरेक्ट प्रकाश नसतो, तर कुठल्या तरी द्वारा तो खाली आलेला असतो, काचेतून आलेला असतो किंवा आणखीन कुठल्या तरी काहीतरी याच्यातून परत पाठीमागा बाहेर पडलेला असतो. तो हे खऱ्या अर्थानं तो खरा डायरेक्ट सूर्यप्रकाश नसतो. तर इथं माऊली म्हणतात या जगदभास जो आहे, म्हणजे जगत जे रूपाला आपल्याला त्रासदायक म्हणून वाटत असतं, त्या जाण्यासाठी ह्या परमात्मरूपी प्रकाशाचा फक्त कवडसा पुरेसा आहे. तो देखे विश्व ब्रह्म ऐसा, विश्वाचा जो भ्रम झालेला आहे, जो अमूर्ताचा कडवसा. अमूर्त शब्दाचा अर्थ भगवंताला वापरलेला आहे. भगवंत अमूर्त आहे, निराकार आहे. अमूर्त म्हणजे मूर्त स्वरूपात तो नाही. आपण आता त्याला मूर्तीत बसवलेला आहे, पण तरी सुद्धा तो मूर्तीत नाही आहे,
असं वर्णन आहे ज्ञानाचं. त्यामुळं विचार केला तर तो अमूर्ताचा कवडसा आहे. कवडसा म्हणजे प्रतिबिंबित होऊन गेलेलं आहे. एवढ्या नुसत्या कवडशा पुढे सुद्धा सगळा विश्वब्रह्म नाहीसा होतो. फक्त ज्ञानाची सावली जरी पडली तरी सुद्धा विश्वब्रह्म नाहीसा होतो. तो जयाची या प्रकाशा पुरेच ना, त्याच्या प्रकाशापुढं त्याचं काही टिकत नाही. आणि जग ही परब्रह्माची सावली आहे असं माऊली वर्णन करतात. आणि सावलीला घालवायला त्या विधात्याला किंवा त्या भगवंताला काय वेळ लागणार आहे. आणि परमात्मा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञानापुढं हा कवडसा काय टिकणार आहे सांगा बघू. जाऊ शकतो म्हणून संपूर्ण प्रकाश सुद्धा लागत नाही. संपूर्ण सूर्य तिथं पडायला पाहिजे असं नाही. नुसत्या कवडस्यानं ज्ञानाचा स्पर्श जरी झाला, जराशी तरी त्याला भक्तीची ओढ लागली आणि संसार आवडेनासा झाला, संसाराबद्दल जरासं जरी वैराग्य आलं, स्वल्पमपेश्य धर्मश्य त्रायते महतो भयात. तिसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे, स्वल्पमपेश्य धर्मश्य हे चांगल्या पद्धतीचं स्वधर्माचं पालन सुद्धा मोठमोठ्या भयाला घालवून टाकतं. मोठं भय कोणतं आहे? संसाराचं भय. या संसाराच्या भयाला घालवण्याचं काम काय करतो? हे स्वधर्म म्हणजे निष्काम कर्मयोग भगवंताची भक्ती करू शकते. म्हणून जर आपण थोडंसं जरी हे वापरलं तर त्यातून आपला विश्वभ्रम जातो. म्हणून परब्रह्माच्या ज्ञानाने तो विश्वभ्रम जायला वेळच लागणार नाही. कमी वेळात म्हणण्यापेक्षा तात्काळ तो जातो. फक्त ज्ञानाचा स्पर्श व्हायला पाहिजे. 16व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओवी आहे, मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडाशू. सद्गुरूंचं वर्णन करताना माऊलीने ती ओवी टाकलेली आहे. कसा आहे विश्वाभासू? मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडासू. सूर्याचा उदय झाला आणि मावळला काय? जेव्हा सूर्याचा उदय होतो तेव्हा विश्वाचा भास मावळून जातो. विश्व सत्यत्वाची भ्रांती तात्काळ निघून जाते. केव्हा? जेव्हा नवल उदयला चंडासू. ज्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय होतो, ज्ञानरूपी सूर्य उगव पावतो, त्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये असणारं आसक्ती किंवा ममत्व किंवा आणखीन द्वेष मच्छर काम क्रोधादी सगळे विकार तात्काळ निघून जातात. तुकाराम महाराज म्हणतात ना की काम क्रोधे केले घर रीते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. म्हणजे अंतःकरणात जर विठ्ठल आला तर काम क्रोधे केले घर रीते. कोणतं घर? अंतःकरणाचं घर जे आहे ते रिकामच होतं. म्हणजे अंतःकरणामध्ये जर ह्या ज्ञानाचा प्रकाश पडला की आत असलेलं जे ममत्व आहे, आसक्ती आहे प्रपंचाची, भय आहे, काळजी चिंता आहे, ईर्ष्या द्वेष मत्सर काय असेल सगळं निघून जातं असं माऊली सांगायले. त्यामुळे जगताचा भास जो आहे तो जगत भास देखे विश्व ब्रह्म ऐसा. विश्वाचा भ्रम आहे जो अमृताचा कवडसा. त्याच्यापुढे नुसत्या कवडशानं सुद्धा ते ज्ञान म्हणजे प्राप्त होतं. तो जयाची या प्रकाशा पुरेच ना. या ज्ञानाचा प्रकाश पडल्या हे सगळा विश्वाभास निघून जातो आणि आपल्याला तात्काळ शांतीचा अनुभव येतो. म्हणून आपण तो अनुभव घ्यावा असं माऊली बोलतात. 175 नंबरची ओवी या श्लोकावरली शेवटची. तर या कायेचे हे मनमळू हे बोलताचे अति किडाळू नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी. अरे मग मनातला मळ काढायला त्याला किती वेळ लागणार आहे? इतक्या वर्षाची जुनी पापाची सगळ्या गोष्टी तर ते तात्काळ घालवतं ज्ञान. तर तुझ्या मनातला मळ काढायला त्याला किती वेळ लागणार आहे? म्हणून म्हणतात ज्ञानाला मनाचे संकल्प विकल्प दोष किंवा पाप घालवणे अवघड आहे का? त्या कायसे हे मनोमळू हे बोलताचे अशी किडाळू. ज्ञानाने मनातील दोष कसे जातील असं बोलणंच हे अनुचित आहे. किडाळू शब्द वापरलेला आहे. किडाळू म्हणजे अनुचित आहे, अयोग्य आहे. की ज्ञानानं पाप कसं जाईल असं जे म्हणणं आहे हे अनुचित आहे. कारण हा मनोमूळ जायला किती वेळ लागणार आहे? नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी असे बोलणे. कारण जगात याच्यासारखं दुसरं समर्थ काही नाही. समर्थ काय आहे तर ज्ञान. ज्याच्याकडं ज्ञानाची सामर्थ्य आहे ना त्यानं जगाला ताब्यात ठेवल्यासारखा प्रकार असतो. म्हणून ज्ञानाची प्राप्ती करून घेणं हाच उद्देश जन्माला आल्यानंतरच्या प्रत्येक जीवाचा म्हणजे मनुष्य देहात असला पाहिजे असं माऊलीनं सांगायचं आहे. म्हणून आतल्या मनाचा मळ जो आहे तो काढायला किती वेळ लागणार आहे?
मनाचे संकल्प विकल्प त्यामुळं आपोआप थांबते, मन शांत होईल. नाम घेताना सुद्धा आपल्याला मुक्तीचा अनुभव येत असतो, पण तो अनुभव आपण संवेदनशील होऊन घेतला तर जर नामात आपण एकदम मग्न झालो की हळूहळू आपलं मन शांत होतं आणि मनातल्या जे 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 असतात ना संकल्प इच्छा त्या हळूहळू कमी झालेल्या आपल्या म्हणजे मनच शिल्लक राहत नाही अशी भावना तयार होत असते. त्यावेळी तो मुक्तीचाच अनुभव आहे. ज्यावेळी असा अंतःकरणामध्ये ज्ञान प्रकाशित होतं त्यावेळी आत असणारे सगळे किडाळ दोष सगळे मन म्हणलेलं आहे मनाचे विक्षेप त्याचे मल हे सगळं निघून जातं आणि ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्या ज्ञानाला मनाचे संकल्प विकल्प घालवायला किती वेळ लागणार आहे. त्यामुळं आत्मज्ञानापेक्षा कुठलीही गोष्ट श्रेष्ठ नाही. सगळ्यात श्रेष्ठ कोणती गोष्ट असेल तर आत्मज्ञान. पुढच्या अजून 2-3 श्लोकामध्ये ज्ञानाचीच महात्म्य सांगितलेलं आहे माऊलीने. कारण ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. कोणतं ज्ञान? भगवंताबद्दलचं ज्ञान. हे ज्ञान हे काय संसाराचं ज्ञानाचा विचार नाही, त्याला वृत्ती ज्ञान म्हणतात. हे होणारं ज्ञान आहे. होणारं म्हणजे मी जेव्हा डोळे उघडतो तेव्हा मला दिसतंय, हे होणारं ज्ञान आहे. मग दिसणं म्हणजे काय ज्ञान नाही, हे वृत्तीचं फक्त ज्ञान आहे. जे आहे त्याच्या पलीकडचं जागतं, जे डोळ्यानं सुद्धा दाखवता येत नाही, डोळ्यांना दिसणार नाही, जे कानानं ऐकू येणार नाही, अशा ज्ञानाची प्राप्ती करून देण्याचं काम हे ज्ञान करतं. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ कोणतं ज्ञान असेल तर ते आत्मज्ञान आहे. आणि म्हणून माऊलींनी एवढ्या महात्म्य त्याचं ज्ञानाचं सांगितलेलं आहे. 37 नंबरचा श्लोक आहे बघा. येते धांसी समिद्धो अग्नीत भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. आता ज्ञानाग्नीचं महत्त्व सांगितलं बघा. अगोदर सूर्याचं रूपांतर केलेलं आहे. ज्ञानरूपी सूर्य ज्ञानरूपी नौका असं दृष्टांत मागच्या श्लोकामध्ये वापरलेले आहेत. आता मात्र ज्ञानाचा अग्नी असा वेगळा दृष्टांत आता भगवद्गीता सांगते. ज्याप्रमाणे प्रज्वलित झालेला अग्नी काष्टांना भस्म करून टाकतो. एखादा पेटलेला अग्नी आहे त्यामध्ये काही टाका त्यामध्ये जळून जातं सगळं, कारण जाळणं हे त्याचं काम आहे. एक साधा अग्नी आहे, तो भौतिक अग्नी आहे की जो पेटवलं की आपण काही जळू शकतो. त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्मसात करून टाकतो आणि कर्मच भस्मसात व्हावे लागतात. जी संचित आणि क्रियमान कर्म आहेत ही भस्मसात व्हावी लागतात. ही जर कर्म भस्मसात झाली नाही तर तीच आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरत असतात. त्यामुळंच आपल्याला बंधन तयार होत असतं. म्हणून इथं म्हणतं कष्टाला जसा एखाद्या काष्टाला जसा अग्नी भस्म करतो तसा ज्ञानाग्नी जो आहे ती सगळी कर्मबंधनं नष्ट करून टाकतो. म्हणून तत्वज्ञान रूपी अग्नी आहे ना, हा संचित आणि क्रियमानाचा नाश करतो. संचित म्हणजे जे प्रारब्ध रूपाने थोडं 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 प्रत्येक जन्मात आपल्याला येतं त्याला संचित म्हणतात. आणि क्रियमान कर्म म्हणजे आत्ता आपण करायला लागलो ना चालूमध्ये, त्याला क्रियमान म्हणतात. हे करता करता सुद्धा दोष निर्माण होतात, त्या करता सुद्धा पाप तयार होतात, त्याचेही परत कर्मबंधन तयार होतं. पण ज्ञानामुळं हे कर्मबंधन होणार नाही, कारण ज्ञानाचा अग्नीच फार प्रचंड प्रज्वलित आहे. आणि त्या अग्नीपुढे अशी छोटी छोटी जी काष्ट आहेत, लाकडं कुठली आहेत, पापाचे डोंगर आपले आहेत, हे सगळे भस्मसात करण्याची ताकद या ज्ञानाग्नीमध्ये आहे. म्हणून ज्ञानाग्नीने एक गोष्ट आहे मात्र की संचित जळतं आणि क्रियमान जळतं, पण प्रारब्ध मात्र जळत नाही. आपण कधीही जातो आणि सद्गुरूंना माझ्या प्रारब्धाबद्दलचे प्रश्न विचारतो. माझा असं आहे, जरासं मला माझा असा त्रास कमी व्हायला पाहिजे. पण तर सद्गुरू काय म्हणतात त्याबद्दल कोण करणार आहे? कारण सद्गुरूंच्या आयुष्यातला सुद्धा त्रास त्यांनी भोगलेला असतो. त्यांनाही शरीराच्या व्याधी आहेत, त्यांनाही सांसारिक ताप असतात, जीवनमुक्ताना ते भोगत असतात. तुकोबा, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, समर्थ ह्यांची चरित्र जर आपण अभ्यासली तर यांना किती कष्ट सोसावे लागलेत, लोकांच्याकडून किती त्रास भोगावा लागला. ह्याचं कारण आहे ज्ञानप्राप्ती झाली म्हणून काय प्रारब्ध जात नाही. जाते काय? मग 3 प्रकारची कर्म आहेत. एक प्रारब्ध, क्रियमान आणि संचित. त्यातलं क्रियमान आणि संचित जळून जातं. म्हणजे काय होतं, जगायला जन्माला याला जे कारणीभूत आहे ते जळतं. पण आत्ताचा जन्म आहे ना, हा कशाने जाणार? तर तो आहे ती भोगायच लागतात कर्म. त्यामुळं ह्या ज्ञानाग्नीने प्रारब्ध जळत नाही, तर प्रारब्धाने तो सुखी किंवा दुःखी मात्र होत नाही. जर ज्ञानाची प्राप्ती झाली तर प्रारब्धाचे तडाखे कितीही बसू देत, नशिबामध्ये कितीही संकट येऊ देत, त्याचा परिणाम त्याच्यावरती होत नाही. जर त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली असेल
ज्ञानाच्या अग्नीमध्ये त्यानं सगळी कर्म भस्मसात केली. पण प्रारब्ध भोगताना तर तो काय करतो, शांतपणे भोगत असतो. म्हणून नाथांचा एक अभंगामध्ये कोडा आहे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश होय. ह्याच्याबद्दल काही जण बरेच वेळा वितंडवाद घालतात. हरिकृपेने प्रारब्ध जातं का? हरिकृपे त्याचा नाश होय असं म्हणलेलं आहे. तर प्रारब्धाचा नाश नाही, पण जे प्रारब्ध पुढे जाऊन संचिताच्या रूपानं तयार होणार आहे त्याचा मात्र नाश होतो. जे बीज रूपानं आहे ना, ते परत उगवणारं जे होतं त्या उगवणार नाही. जशी भाजलेली बी परत उगवत नाही ना, तशा प्रकारे याच्या ज्ञानाग्नीमध्ये प्रारब्ध असतं, पण उरलेलं जे बीज आहे ते परत जन्माला घालण्यासाठी त्याला कारण ठरत नाही. म्हणून म्हणलेलं आहे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश होय. भगवंताची कृपा झाली की सुख दुःख आणि अनुकूल प्रतिकूल भावना सगळ्या निघून जातात. हे अनुकूल आहे, हे प्रतिकूल आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे असं तो काय म्हणत नाही. पुढ्यात येईल तो खातो आणि समोर असेल त्या माणसाशी बरोबर सामोरे जातो. त्याला हा माणूस माझ्यासमोर नको, तो माणूस नको, असं त्याची चॉईस कुठली राहत नाही. असं तो शांतपणे प्रारब्ध भोगत असतो. कोण? असा ज्ञानाग्नीमध्ये संचित आणि क्रियमान ज्याचं भस्म झालेलं आहे, असा जो सत्पुरुष तत्ववेत्ता आहे, तो म्हणतो की माझी सगळी कर्म आता गेलेली आहे, आता राहिलं प्रारब्ध. पण प्रारब्ध सुद्धा कुरकुर करून भोगत नाही, तक्रार करत नाही प्रारब्धाबद्दलची, शांतपणे प्रारब्ध भोगतो. मग तुकोबांचा एक अभंग आहे बघा, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. वास्तविक तुकाराम महाराजांनी सुद्धा 3 सांगितलेत मात्र. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. त्यात संचितही आहे, प्रारब्धही आहे आणि क्रियमान पण आहे. पण प्रारब्धाचा विचार ह्या दृष्टीने आहे, ते दग्ध होत नाही, परंतु त्याचे सुखदुःखाचे थडाके आपल्यावरती बसत नाहीत, इतकी त्यानं व्यवस्था चांगली केलेली असते. दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे, तितिक्षा त्याच्याकडे जास्त असते. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. शीत उष्ण सुख दुःख याचे तडाखे तो सोसत असतो. आणि सोसणं म्हणजे विना तक्रार सोसत असतो. तक्रार करून सोसणं वेगळा येते, ती खूप जण सोसत असतात. कोण सोसत नाही सांगा बघू? सगळेजण सोसतात, पण तक्रार करून सोसतात. मात्र तक्रार विरहित सोसणं हे तत्ववेत्या ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. तक्रार करायची नाही, आहे ते बरोबर आहे असं समजून ते प्रारब्ध भोगत असतात. त्यांचं जरी संचित जळलेलं असलं तरी सुद्धा. म्हणून इथं 176 नंबरच्या ओळीमध्ये आणि 177 नंबरच्या ओळीमध्ये माऊलींनी स्पष्टीकरण केलंय या श्लोकाचं. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, ती प्रलयीची वाहुटोळी काय अभ्रपुरे. वर्णन कसं करतात बघा. प्रलय काळातील वावटळ जी असते ही नेहमीची वावटळ नव्हे बरं का. प्रलयकाल होणार असतो, सगळ्या ब्रह्मांडाचा नाश होणार असतो, त्यावेळेचा त्याला प्रलय म्हणतात. त्या प्रलय काळात जी निर्माण झालेली जी वावटळ आहे, तरी त्रैलोक्याची काजळी जी असते, जे ते आकाशात उडवून लावली जाते, त्रैलोक्यात निर्माण झालेला धूळ किंवा काजळी ही प्रलयाचा जो वावटळ आहे ती उडवून लावत असते. तेथे या वावटळीला उडवून लावण्यास एक आभाळ कमी पडते काय? म्हणजे त्या ठिकाणी छोटे छोटे ढग घालवायला त्याला काय अडचण आहे? छोटे ढग घालवायला, उडवून लावायला काय अडचण आहे? जेव्हा प्रलयकाळ येतो आणि भगवंत सगळ्या सृष्टीचा नाश करून टाकतो, त्यावेळी वावटळ निर्माण होते. त्या वावटळीमध्ये त्रैलोक्यातली काजळी जळून जाते असं म्हणतात ते. मग अशी त्रैलोक्यातली काजळी जर जळून जात असेल भगवंताच्या या सत्तेखाली, तर भगवंताच्या सत्तेखाली आपल्यातले असणारे दोष असे जाणार नाहीत काय? वावटळी सहित सारखे निघून जातील, ती काजळी सुद्धा निघून जाईल असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे सर्व संचित आणि अज्ञानाचं सगळं जे असं आहे ते अज्ञानाच्या आश्रयानं राहत असतं. पण जर ज्ञान झालं ना, ज्ञानाची वावटळ सुरू झाली ना, तर अज्ञान कुठंच्या कुठं निघून जातं. जसे ढग नाहीसे होतात ना, छोटे छोटे ढग आकाशामध्ये असतात, जोराचा वारा सुटला की निघून जातात, तसं ज्ञान झाल्यावर अज्ञान निघून जातं. म्हणजे जसं दोरीचं ज्ञान झालं की सर्पज्ञान उडून जातं. सर्पज्ञान म्हणजे हा वेदांताचा दृष्टांत आहे बघा. दोरी पडलेली आहे आणि अंधारामध्ये तो सापासारखी वाटते, पण सापासारखी वाटते म्हणून भीती वाटते, कोण काट्या गोळा करते, कोण काय करते. पण खरं बघायला गेलं, पुढे जाऊन ते तपासलं
तर ती साप नाही दूर्य आहे. आता दूर्य आहे असं समजल्यावर काय राहील, कुठलं अज्ञान आता राहिलं सांगा? सापाचं जे त्या सापाबद्दल जे अज्ञान होतं ते गेलं, म्हणजे दोरीबद्दलचं जे अज्ञान होतं ते निघून गेलं. तसं इथं वर्णन करतात, ते विषयासक्तीचं खरं कारण जे आहे ते विषय भोग वासना आहेत. ह्या अनंत जन्मीच्या आहेत. हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको, अशा सगळ्या वासना एकत्र झालेल्या असतात. आणि ज्ञान काय करतं, ह्या सगळ्या विषय भोग वासनेचा नाश करून टाकतं, म्हणजे शिल्लक ठेवत नाही. विषय भोग वासना संपुष्टात आणतो. आणि म्हणून तुकोबांचा एक अभंग आहे बघा, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पावरी न ये मन. संकल्प सुद्धा ते मन करायचं बंद करतं. जेव्हा इंद्रिय जय करत होतो त्यांचा, इंद्रियांना ते वशीकरण होतो, इंद्रिय त्याला वश होतात. आणि दुसरी गोष्ट वासनेचा त्याचा क्षय होतो. आणि वासनेचा क्षय म्हणजे इथं म्हटलेलं आहे, वावटळीनं जी काजळी आहे जशी निघून जाते, किंवा छोटे छोटे ढग सुद्धा निघून जातात. तशा प्रकारे आकाश स्वच्छ होतं, अंतःकरण त्याचं स्वच्छ होतं. कशामुळं? ज्ञानाग्नीमुळं. ज्ञानाग्नी असला की त्या ज्ञानाग्नीमुळे एकदा तो प्रज्वलित झाला की ज्ञानरूपी अग्नीनं सगळी कर्म भस्मसात करून टाकतात. म्हणजे अज्ञान जे मूळ आहे त्या मूळ अज्ञानासहित जे विषय वासनेचं जे कित्येक वर्षापासून, कित्येक जन्मापासून ज्या वासना बुद्धीमध्ये आहेत ठाण मांडून, त्या सगळ्या निघून जातात. फक्त या संसाराबद्दलची असणाऱ्या जे सत्यत्व बुद्धी आहे ती सत्यत्व बुद्धी लयाला जाते. थोडक्यात हा मुद्दा आहे. इथं दृष्टांत खूप मोठे दिलेले आहेत. वावटळ सुटली की वाऱ्यानं जसे ढग निघून जातात. खरी गोष्ट आहे, एकदा ज्ञान आतमध्ये उतरलं की सत्यत्व बुद्धी जी आहे ना प्रपंचाबद्दलची, ती मुळात निघून जाते. आणि त्यामुळं तो राहतो इकडं तिकडं जीवनमुक्त अवस्थेमध्ये, आणि प्रारब्धाचं सुद्धा आनंद घेत असतो तो. अशी परिस्थिती होते. जे आजोबा आणि नातू समजा फुग्याचा खेळ खेळालेले असतात, फुगे फुगवतात, वर आकाशामध्ये उडवतात, आणि नातू आणि आजोबा दोघंही खेळत असतात, दोघंही आनंद लुटत असतात. पण जेव्हा एक दोन त्यातले फुगे फुटतात त्यावेळी नातू रडायला लागतो, माझा फुगा फुटला, माझा फुगा फुटला वगैरे म्हणायला चालू करतो. आता आजोबा मात्र जेव्हा फुगे फुटतात तेव्हा हसतात. का? आता फुगा आहे तो फुटणारच होता, हे त्याने अगोदर ओळखलेलं होतं. जेव्हा फुगा फुगवला त्यावेळी तो फुटणारच आहे हे आजोबाला ठाऊक होतं, नातवाला माहिती नव्हतं. का? नातू अज्ञानामध्ये आहे आणि आजोबांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे. असा त्यातला मुख्य गोष्ट आहे. एकदा ज्ञानाची प्राप्ती झाली की हा संसार दुःखरूप म्हणतात ना, त्याचाच आनंद लुटता येतो. जसा आजोबा फुटलेल्या फुग्याबद्दल हसतात आणि नातू मात्र फुटलेल्या फुग्याबद्दल रडतो. कशाबद्दल? त्याला माहीतच नाही फुगा फुटला का, असं त्याला वाटत असतं. आपणही म्हणतो माझ्या आयुष्यात असं घडलं का, म्हणून रडायला आपण चालू करतो. पण आजोबा म्हणजे श्रीगुरु आहेत, जीवनमुक्त पुरुष आहेत. ते या सगळ्या घटनेकडे खेळ म्हणून पाहतात. आजोबाई म्हणतात हा खेळ आहे, थोडा वेळ खेळायचा आहे, फुगे फोडायचेच आहेत, त्यासाठी तरी फुगे आहेत, ते फोडायसाठीच आहेत. तसा हा सगळा शरीर आहे, हा संसार आहे, हा नाशिवंतच आहे. जसा फुगा फुटणार आहे तसा ह्याचा पण नाश होणारच आहे. मग नाश होणारे गृहीत धरून खेळत राहावं, म्हणजे त्रास काय होईल का सांगा बघू? काहीही त्रास होत नाही. फुटलेल्या फुगेचा जसा त्रास होत नाही तसा संसारातली मोडतोड त्याचाही त्रास होत नाही. उलाढाल्या काहीतरी होत असतात. आणि जर रामकृष्ण परमहंस म्हणतात इतक्या जन्माच्या वासना जायला काय करायचं, तर ते म्हणतात एखाद्या वाटीमध्ये जर लसूण आहे ती बारीक कुस्करून जर ठेवलेली असेल तर त्यातली लसूण काढली तरी कित्येक दिवस त्या वाटीचा वास जातच नाही, कायम तसाच असतो. तशा वासना ज्या आहेत ना, खूप साधना जरी केली तर साधनेनं वर 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 अंतःकरण शुद्ध होतं. पण आत ठाण म्हणून बसलेली जी वासना आहे ती मात्र जात नाही. त्यासाठी रामकृष्ण परमहंस म्हणतात ती वाटी अग्नीतच टाकायला पाहिजे. जरा भाजून काढली ना तर त्या सगळा लसणीचा वास त्यामुळे जातो. म्हणजे आपलं सुद्धा अग्नीत लसणीची वाटी टाकणं, तसं ज्ञानाच्या अग्नीमध्ये स्वतःचं अंतःकरण भाजून घेतलं पाहिजे, तरच त्यातून बाहेर पडता येतं, असं वर्णन माऊली करतात. पुढची 177 नंबरची होई बघा, की पवनाची नि कोपे, दोन्ही दृष्टांतच आहेत हा. की पवनाची नि कोपे, पानियाचे जो पळिपे, जो प्रलयानळ दडपे तृण काष्टे काय. वाऱ्याच्या क्षोभाने आणि पाण्याच्या योगाने प्रज्वलित होतो. काही वेळा पाणी सुद्धा आगीच्या रूपात प्रकट होतं. जेव्हा मोठा प्रलय अग्नी होत असतो त्यावेळी तो प्रलयकानी अग्नी गवताने आणि काष्टाने दडपला जाईल का?
त्याला गवत आणि काष्ट, गवत जाळायला, तृण जाळायला काय वेळ लागेल काय त्याला? जर तो अग्नी काय करतो, पाण्याला सुद्धा आग लावतो, इतका प्रलय अग्नी असतो तो, शेवटचा अग्नी. ज्यावेळी सगळ्या ब्रह्मांडाचा नाश होतो तो अग्नी, त्या ज्ञानाला ते वर्णन केलेलं आहे. तो अग्नी म्हणजे प्रलयाचा अग्नी, म्हणजे ज्ञानाग्नी. जर तो अग्नी एवढी मोठी पाप जर जाळून टाकत असतो, किंवा इथं दृष्टांत दिलाय पाण्याला सुद्धा जळतो तो. पाणी वास्तविक विझवण्यासाठी वापरतात, पण हा पेटलेला अग्नी जो असतो काही राखत नाही. समजा एक अग्नी आपण पेटवला, त्यामध्ये बाबळीची काटेकुटे असलेली झाडांची लाकडं टाकली तरी सुद्धा, चंदनाचं वास येणारं लाकूड जरी टाकलं तरी सुद्धा, आणखीन कुठली बोरीची झाडं टाकली तरी सुद्धा, अग्नी आहे म्हणल्या पेटवूनच टाकतं. की ते असं म्हणत नाही चंदनाचं झाड आहे त्याला पेटवाय नको, फक्त बाबळीची लाकडं आहे ती काटेरी आहे तेवढी पेटवूया, असा अग्नी म्हणत नाही. तसा ज्ञानाग्नी आहे ना, तो आपलं संचित क्रियमान पाप पुण्य म्हणजे चंदनाची लाकडं, बाबळीची लाकडं एकदम जाळून टाकतो. आणि असं जाळणारा जो अग्नी आहे तो खऱ्या अर्थानं ज्ञानाग्नी आहे. म्हणून माऊलींचे एक तुकडा आहे, तृण अग्नी मेळ समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. जर ज्ञानाची प्राप्ती झाली ना नामाच्या द्वारे एकदा, की काय होतं, तृण अग्नी मेळ समरस झाले. जसे गवता सगळे ना, गवताची मोठीच्या मोठी गंजी एका छोट्याशा पुनगीनं, एक ठिणगी असते छोटीशी, त्या ठिणगीनं पेटते. किती शक्ती असेल बघा. मग ज्ञानाग्नी जर प्रज्वलित झाला असेल तर कुठली पाप राहतील? माऊलींना या दृष्टांताद्वारे तेच सांगायचं आहे. म्हणून दृष्टांतात बोलताना ते म्हणतात की ज्ञानाग्नी एकदा पेटलेला असेल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाप पुण्य सुद्धा, कारण पुण्य नाही जळली तर परत जन्माला यावंच लागते ना. मग देवतेच्या रूपात असेल पण जन्माला यावं लागतं. कर्माचं बंधन पुण्याचं पण आहे. पुण्य बंधन करतं आणि पाप पण बंधन करतं, म्हणून दोन्ही समान मानलेली आहेत. कोणी संतांनी दोन्हींना समान मानले, पुण्य पण तेच आणि पाप पण तेच. म्हणजे म्हणतात ना, एक सोन्याची बेडी पायातच अडकलेली आहे, एक लोखंडाची बेडी, दोन्ही बेड्याच आहेत ना. सोन्याची असून करून करायची काय, ती पण बांधून ठेवते. मग त्याच्यापेक्षा काय करायला पाहिजे, दोन्ही दग्ध व्हायला पाहिजेत. ते फक्त ज्ञानाग्नीमध्ये दग्ध होतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्य अंगा. आता आम्ही अग्निरूप झालो म्हणजे आपण ज्ञानरूप झालो, आणि या ज्ञानाग्नीमध्ये आमची सगळी पाप आणि पुण्य जळून गेली. आता आम्ही परत जन्माला येत नाही, असं तुकोबांना सांगायचं आहे. म्हणून ज्ञानाग्नी जो असतो तो सगळ्या पापांचा, सगळ्या पापपुण्यांच्या कर्माचा, कर्मबंधनाचा नाश करून टाकतो. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान कोणतं असेल तर ते आत्मज्ञान आहे. त्याची प्राप्ती करावी असं माऊली सांगतात. त्या ज्ञानाचं महत्त्वाने पुढच्या एका श्लोकामध्ये आणि परत 2 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आता आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री